ओम श्रीपाद वल्लभाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि जीवनात उपयोगी येणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। स्वामी भक्तांनो, तुमचा आज विजयाचा दिवस ठरणार आहे आणि तुमचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय नक्कीच होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐका आणि तुमचे सर्व रखडलेली कामे पूर्ण होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख आणि समृद्धी लवकरच येणार आहे। ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत। जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत। जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे पण स्वामीच आहेत आणि जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर जग दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत। सर्व करता आणि करविता हे माझे स्वामीच आहेत। म्हणून स्वामींचं अभयवचन हे तुम्ही लक्षात ठेवा की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे असं तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही कामाला सुरुवात केली पाहिजे। मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा की स्वामी तुम्ही आमच्या मदतीला नक्कीच धावून या आणि तुमचा हात आमच्या पाठीवर असाच राहू द्या। आणि मी पण एवढेच स्वामींचरणी प्रार्थना करील की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळो, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सर्वांना स्वामी सुखात, आनंदात आणि निरोगी ठेव, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या खूप छान आहेत, नीट ऐका। मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं। आठवणं सोपं असतं, निवडणं तितकंच कठीण असतं। नाकारणं सोपं असतं, स्वीकारणं तितकंच कठीण। बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण। तोडणं सोपं असतं, जोडणं तितकंच कठीण असतं। गमावणं सोपं असतं, कमावणं तितकंच कठीण असतं। थांबणं सोपं असतं, पण थांबवणं तितकंच कठीण असतं। हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं। अडखडणं सोपं असतं, पण सावरणं तितकंच कठीण असतं। फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं। एवढं मात्र लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला म्हणतायत की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे। पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझं मात्र हलकं करेल, हे तुला फुलाप्रमाणे भासतील असं समजून घे बाळा। म्हणून नामस्मरण करणं मित्रांनो तितकंच महत्त्वाचं आहे। उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर मग उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता। म्हणून उपवास जरी तुम्ही केला तो तुम्ही मनोभावे आणि मनापासून केला पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने केला पाहिजे, तरच त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं। निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नाही, म्हणून जो क्षण तुमच्याजवळ आहे त्यात पूर्णपणे तुम्ही मजा घ्यायला शिका आणि आनंदाने जगायला शिका। कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका। त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे नक्कीच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। मी असत्याच्या फांदीवर बसत नाही, मी सत्याचा पक्षी आहे। ज्या परिस्थितीत लोक मरण पावले त्याच परिस्थितीत मी जिवंत आहे, असे खूप स्ट्रगल लोकांनी काढलेले असतात। त्यामुळं तुम्ही कधी हार मानायची नाही आणि जीवनामध्ये कधी मागे सरकायचं नाही। श्री स्वामी समर्थ बोलायचं आणि पुढे चालत राहायचं। हे जग आहे, इथं लोक खांद्यावरून घेऊन जातात जमिनीत गाडायला, लक्षात ठेवा। म्हणून तुम्हाला कधी कुणाची गरज पडली तर कुणालाही बोलू नका, काही करू नका। फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, एवढंच बोला। आमचा स्वभाव शांत आहे म्हणून खेटायला येऊ नका। जर आम्ही खोल विचार केला तर रेटायला वेळ लागणार नाही, हेही लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, हे शब्द मी का वापरतोय याचा अर्थ असा आहे कारण लोक आता साधी माणसं राहिली नाहीत आणि चांगली सुद्धा राहिली नाहीत। लोकांना लोकांप्रमाणे वागवलं तर लोक चांगले राहतात, नाहीतर ते आपल्यावरच येऊन बसतात, हेही तितकंच खरं आहे। खऱ्यांच्या मार्गाने चालावे कारण तिकडे गर्दी कमी असते, एवढं लक्षात घ्या। घमंड कोणत्या गोष्टीचा करू, आजपर्यंत कमवलेलं सर्वच गमवलं आहे मी। लाचारी आणि खोटे बोलून जवळ करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात तरी तुमच्यासोबत कधीच होणार नाही। जे माझ्याशी कधी बोलत नव्हते ते आता नमस्कार करायला लागलेत। माझी थोडी वेळ काय बदलली, माणसं माझ्याशी गोड गोड बोलायला लागलेत।
आणि अशी माणसं ही बदलत राहणार आहेत, पण तुम्ही तुमचा स्वभाव मात्र कधीच बदलू नका आणि तो एक सारखा ठेवा आणि चांगला ठेवा आणि मन मिळावू स्वभाव तुम्ही ठेवा. नक्कीच देवही तुम्हाला मदत करेल आणि भगवंतही तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. कारण भगवंताला पण कळतं की हा भक्त माझी किती मनोभावाने आणि प्रेमाने आणि निर्मळ मनाने माझी भक्ती करत आहे. म्हणून देवही तुमची साथ नक्कीच देईल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमचं नीट होईल हेही लक्षात घ्या. हातात हात घेतला ना की मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते आणि हातावर हात आपटला ना की टाळी वाजत असते. मग एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचा हात हातात घ्या, नक्कीच तुम्हाला कोणाचा हात धरण्याची वेळ येणार नाही आणि पायावर पडण्याची वेळ येणार नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी आहेत तर सर्व काही आहे एवढं फक्त समजून चाला. इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं समजून घ्या आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर उठून गेले ना तिथून तर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असेल आणि तुमच्याच मार्गाने असेल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु भविष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते आणि करावीच लागते. हे तितकंच खरं आहे. खोटी काम करून खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कोणासोबतही राहताना नक्कीच तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला नक्कीच किंमत आहे आणि स्वामी हे तुम्हाला देतीलच, एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करत राहा. तुम्हाला ती गोष्ट नक्कीच भेटेल. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका आणि जीवनामध्ये अतिविचार करून काही साध्य होत नाही, उलट तो तुम्हाला त्रास होईल आणि तो त्रास तुम्ही भोगत राहाल. म्हणून अतिविचार करणं चांगली गोष्ट नाहीये. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येतात आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येतात. मग तुम्हाला यात माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ती शक्ती ही आत्मसात करून घ्यायची. म्हणून तुमच्या शक्ती आहे म्हणून देव तुम्हाला संकट देत आहे, एवढंही लक्षात ठेवा. समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले ना तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि प्रत्येकाशी चांगल्या मनाने आणि चांगल्यापणाने वागा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम आपण जपायची असतात आणि त्यांना सांभाळून ठेवायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र खरं आहे. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कोणतीच नाहीये जगात. म्हणून तुम्ही माफ करून टाका आणि बिनकामाचं भांडण हेच खूप चांगलं नसतं आणि आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आणि मानसिकसाठी सुद्धा चांगलं नसतं. म्हणून त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. बस एवढंच तुम्ही करा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी मनापासून तुम्ही स्वामींची आठवण काढा आणि तुमच्या संकट आल्यावर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली ना मित्रांनो तरच ती छान लागते. तसंच तुम्ही कुणावरही प्रेम करत असाल तर ते दोन्ही बाजूंनी तेवढंच पाहिजे, तरच ते छान असतं. पण एक गोष्ट ठेवा लक्षात, कायमसाठी स्वामी आपल्यावर अपार अशी श्रद्धा आणि अपार असं प्रेम करतात आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छितात. फक्त या ठिकाणी आपण स्वामींवर तसंच निर्मळ आणि एकदम चांगलं मन ठेवून आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि ते आपल्याला सर्व काही देतील, एवढीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि ते आपल्याला कधीच भेटत नाहीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे स्वीकारावं लागते आपल्याला, क्योंकि जब तक ये आपली जिंदा तब तक ये आपली निंदा होतच राहील. आणि निंदा तुम्ही कधीच थांबवू शकत नाही आणि काही केलं तरी थांबणारही नाही, कारण लोक ही जळत असतात. फक्त आपण भान ठेवावं की आपण कोणावर जळू नये. दुसऱ्याचं चांगलं झालं तर म्हणावं चांगलं झालं, अजून त्याचं चांगलं हो आणि सोन्यापेक्षा पिवळं हो. भावाचं देवाचं कधीच खाऊ नये, आणि जो खातो ना त्याला सर्व गोष्टीची कमतरता असते एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये कधीच कुणाला धोका देऊ नका आणि कधीच कुणासोबत संशय घेऊ नका आणि त्याच्यावर कधी कट रचू नका, कारण सर्वात मोठा कट रचणारा हा स्वतः देव आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा की देव हा बदला घेणारच आणि तुमचे कर्म तुमच्याजवळ परत येणारच. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचाराचं सामर्थ्य आहे, एवढं लक्षात घ्या. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, पण चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. भावनेने मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, पण धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाची असलेलं माणुसकीचं नातं आहे, आणि ते तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे आणि तसंच टिकून ठेवलं पाहिजे शेवटपर्यंत. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास नक्कीच आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे जुन्या गोष्टी आठवून काहीच होत नाही. आपण नव्याने सुरुवात करावी आणि नवी कामं आपण हातात घेतली पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन तुला देईन. एवढेच नाही बाळा, तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन, असे स्वामी सांगत आहेत. फक्त आपला स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, त्यांच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, आणि ज्यांच्या स्वामीवर आहे अढळ विश्वास, त्यांच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करतीवास. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनामध्ये जर विश्वास कायम असला की स्वामी आपल्या सोबत आहेत, तर नक्की स्वामी तुमच्या सोबत राहतील आणि ते शेवटपर्यंत राहतील, ही सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो. गोष्ट जर चुकीची असेल तर त्याचा नक्कीच विरोध करा. कुणाला छोडू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, कुणावर कधी जळू नका, आणि कोणाचा संसार अजिबात उद्ध्वस्त करू नका, नाहीतर तुमचाही संसार उद्ध्वस्त होईल. एवढंही लक्षात ठेवा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. म्हणून जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे, आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे, आणि नक्कीच ती जपून ठेवा. ज्याची वेळ खराब आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे, पण ज्याची नियतच खराब आहे ना, त्याच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये, कारण तो व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो, हेही तितकेच खरं आहे. म्हणून चांगल्या लोकांची संगत तुम्ही नक्कीच धरा. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आपल्या स्वामी समर्थांमुळे आली. म्हणून स्वामी समर्थ या 2 अक्षरातच एवढं प्रेम दडलेलं आहे की त्याचं आपण कधीही वर्गीकरण करू शकणार नाही आणि कधीही कुणाला समजू शकणार नाही. एक लक्षात घ्या, संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे, तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे, आणि ते आपले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, तुम्ही कधी दुसऱ्याचे वाईट केले ना, तर देव ते व्याजासकट वसूल केल्याशिवायही राहत नाही. एवढंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुणाच्याही वाईट परिस्थितीवर अजिबात कधीच हसू नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकारच्या नजरेने कधी पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचे बदलतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे, एवढं मात्र निश्चित. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं, आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं, एवढंच असतं. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आणि इमानदारीनं जीवन जगायचं. बस, लोक काहीही म्हणतील, आपल्याला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गावर चालायचं, एवढंच मात्र आपण लक्षात ठेवायचं. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटी कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरंच सुख होतं. आणि हो मित्रांनो, म्हणून
याचा तुम्हाला पस्तावा येऊ नये म्हणून तुमचा जो क्षण आता चालू आहे त्या क्षणात भरपूर जगून घ्या, नंतर तुम्हाला जगायला मिळणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून कामही तसंच करा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे तसं फिराई आणि त्याचा आनंदही घ्या. जीवन हे आनंद घेण्यासाठीच असते, ना की काबाड कष्ट करून नुसतंच वाया घालण्यासाठी. कामही करा आणि एन्जॉय करा, दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली जोडी पाहून रिकामी जोडी असलेल्या प्रत्येक जण ज्याची ईर्ष्या असेल आणि करेल असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानानं भरलेले असतात, एवढं लक्षात घ्या. म्हणून कोणता व्यक्ती कसा आहे हे आपण त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या अंगावरून, त्याच्या कपड्यावरून कधीच ठरवायचे नसते. तो व्यक्ती प्रेमळ असू शकतो आणि रागीटही असू शकतो, एवढं लक्षात घ्या. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ती माणसं समाधानी असतात आणि सुखी असतात. आणि जो व्यक्ती समाधानी आहे ना, ज्याच्यात तो खुश आहे ना, जे त्याच्याकडे आहे, तो व्यक्ती सुखी समाधानी आयुष्य जगत असतो. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत अजून वाढून जाते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी कोणाला वाईट बोलू नका आणि कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्तधाम तोच आहे. आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि विश्वास फक्त स्वामींवर आहे. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं, त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य कसं रंगवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अपयशी होते, जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं, जेव्हा त्या लोकांनी तुम्हाला मदत केली ना, त्या लोकांना कधीच विसरू नका. आणि ज्यांना तुम्हाला काहीच विचारलं नाही ना, त्यांच्याशी कधी बोलू नका आणि त्यांच्या पाठीमागे कधी जाऊ नका, त्यांची संगत कधी धरू नका. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. किती माझी माझी म्हटलं ना तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे ते समजायला ज्ञान लागतं, एवढं लक्षात ठेवा. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येणार. आणि ज्याच्या देहाचे मंदिर आहे ना, ज्याच्या मनामध्ये निर्मळ भक्ती आहे आणि चांगले विचार आहेत, म्हणजे त्याच्या देहाचं मंदिर होऊन जातं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, ज्याचं देहाचं मंदिर आहे ना, मी तेथे येण्यासाठी आतुर आहे आणि मी तुम्हाला नक्कीच दर्शन देईल आणि माझे चमत्कारही दाखवील. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमचे मन मोठे ठेवा आणि सर्वांना मोठेपणाने सर्व काही गोष्टी द्या. कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवत असतो. म्हणून वाईट काळात कुणाला टोमणे मारण्यापेक्षा त्याला मदत करा. नक्कीच तो तुम्हाला पूर्ण जीवनासाठी लक्षात ठेवेल आणि तुमचे उपकारही कधीच विसरणार नाही. चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून कधीतरी मंदिरात जावं, एवढं लक्षात घ्या. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल ना, तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळापुरत्या मर्यादित आहेत, नंतर त्यांचे दिवसही बदलणार आहेत आणि त्यांनाही तसेच कर्माचे फळही मिळणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी बरोबर आपली लीला दाखवतील. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, तो तर त्याचे संस्कार असतात. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि तसेच दिवस चांगले आपल्याला घालवायचे आहेत, एवढंही लक्षात ठेवा. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी आहे. म्हणून शिकून माणसासारखे वागणे हीच अनुभूती आहे आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माणसासारखे वागा आणि प्रत्येकाला प्रेम द्या आणि प्रत्येकावर प्रेम करा. एवढंच तुम्ही करा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तरी त्या स्वप्नांना आकार देणारे फक्त स्वामी समर्थ आहेत आणि स्वामीच ते घडून आणत आहेत. कारण माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक व्यक्ती हे मी स्वामींना समजतो आणि तेच माझ्यासाठी ते पाठवत असतात असंच मी समजत असतो. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. एखादा विषय किती वाढवायचा आहे, कुठे थांबवायचा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचं आहे, हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. एवढं तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा होत असेल ना, ती मला मान्य आहे आणि नक्कीच मान्य आहे आणि ती सेवा तू नक्कीच करत जा. हेच मला म्हणायचं आहे. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि सर्व काही शक्य आहे. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही गोष्ट अशी करा की कोणाला त्रास होणार नाही आणि कुणी आपल्याला त्रास देणार नाही. अशाच गोष्टी तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि अशीच गोष्ट तुम्ही करायला हवी. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. कर्म करत राहा, फळे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, एवढंही लक्षात ठेवा. मित्रांनो, ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ते कधी अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही, एवढंही लक्षात घ्या. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन, पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. माझे मायबाप, माझे माऊली स्वामी समर्था, आणि ती काळजी स्वामी नक्कीच घेतात. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही आणि विसरतही नाही. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, सर्व काही स्वामी बघत असतात. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही नीट करतील आणि व्यवस्थित करतील. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ खेळत असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्टी सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगायच्या आहे हे तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे आणि ते आपल्याच व्यक्तींना सांगितलं पाहिजे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना, तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आपल्यावर निश्चित आली आहे. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख आपल्याला होतच नाही. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून गवताची दोरी वळवली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. म्हणून चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो. कडू गोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागत असतो, हे निश्चित आहे. म्हणून जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांड काळा करू शकतो, पण आकाशातला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोणाकोणाला देत नाही, पण फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने त्याला साथ देखील नक्कीच तुम्ही दिली पाहिजे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगाला सुंदर विचार लागतात.
म्हणून भरभरून जगायला पैसे नाही, फक्त आयुष्य लागतं. आणि ते आयुष्य तुमच्याकडे आहे, म्हणून भरभरून जगा आणि आनंदाने जगा आणि प्रेमाने सर्वांसोबत बोला. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या आणि वडिलांना पूज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या आणि स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी घ्यायचंच आहे आणि द्यायचंच आहे, हे विसरू नका. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते आणि इतिहासही त्याला साक्ष आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात. आणि तशीच माणसं तुमच्याकडे असतील तर ती नक्कीच तुम्ही जपायला शिका. मानवाच्या जीवनात एक गोष्ट दुःख हे मानवामुळेच येत असते आणि त्याला कारण आपण स्वतः असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणजे मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवला पाहिजे, त्यानंतर जीवन आनंदी होऊन जाईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व नसते आणि चांगल्या कर्माची फळे नेहमी चांगलीच असतात. आणि मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही, एवढंही लक्षात ठेवा. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत, हे कधी विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आहेत, हे कधी तुम्ही विसरू नका. आणि हेही पूर्ण मनापासून लक्षात ठेवा. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे, हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगल्या कर्माने तुम्हाला चांगले दिवस नक्कीच येतील. कोणीच कोणाचे नसते, हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळेच झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही साथ नक्कीच दिली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही साथ देत राहा. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधी टाळू नका आणि कर्म चांगल्या रीतीनं करा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते, हे लक्षात घ्या. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागेल आणि तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल. आणि तसे कष्ट केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच एक दिवशी मिळेल. म्हणून कष्टाला फळ हे स्वामी देतच असतात, फक्त तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवा. कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागत असतो आणि तेच तुम्हाला कळलं पाहिजे. जे आपल्यावर प्रेम करतात त्याचं कौतुक करावं, ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी, ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं, एवढंच फक्त तुम्ही केलं पाहिजे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही मात्र किंमत नक्की असते. आणि म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना, त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर एक ना एक दिवस गळून पडत असते, पद सुद्धा तुमचे एक दिवस निघून गेलेलं असतं, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो, हेही तुम्ही लक्षात ठेवा. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे उत्कृष्ट कलाकार आहात असे समजा आणि पुढे चालत राहा. नक्कीच देव तुम्हाला मदत करेल. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो आणि मग आम्हाला स्वामी नाम आठवत असते. स्वामी सांगतात, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात नक्कीच आहे आणि तसा विश्वासघात तुम्ही अजिबात केला नाही पाहिजे. स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भले करा, कल्याण करा, रक्षण करा. आणि स्वामी राया, आपले गोड नाम मुखात अखंड असू द्या, एवढेच फक्त आमच्यावर कृपा करा. आणि हेच तुम्हाला सर्वांना मागायचं आहे आणि स्वामींकडे तुम्ही हेच मागा. स्वामी सर्व काही तुम्हाला नक्कीच देतील आणि चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मनाने देतील. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्यासोबत दुसऱ्यांचेही भलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसते, हेही तितकंच खरे आहे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात ठेवा, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे.
प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे हेही लक्षात घ्यायला शिका. या कोणासाठी कोण आणि यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची ते लायकी काढत असतात आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा समजत असतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा नक्कीच बदलून टाकेल आणि मी त्यांना चांगले दिवस नक्कीच आणेन, असे स्वामी आपले म्हणत आहेत. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात नक्कीच आणत असतो. म्हणून त्रास असतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं योग्य नियोजन म्हणत असतात. म्हणून योग्य नियोजन तुम्ही आयुष्याचं नक्कीच केलं पाहिजे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात जास्त आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हे स्वामी राया आम्हाला सुखात, समाधात आणि निरोगी ठेव ही स्वामींचरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा आणि नक्कीच तुमच्या आवडत्या मित्राला देखील हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यामध्ये पराजयाचं रूपांतर विजयात कसं करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि लक्षात तुमच्या आलंही पाहिजे. किंबहुना कुठल्याही देशाच्या गलिच्छ वस्त्यांमध्ये जे दुर्दैवी जीव राहत असतात त्यांच्या वय, जात, धर्म, शिक्षण आणि एकंदर पार्श्वभूमीच्या बाबतीत खूप वैविध्य असतं. या वस्त्यांमध्ये जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींना हे माहिती असेल. या लोकांमध्ये तरुण असतात, तसेच वयोवृद्धही त्यांच्यात. तुम्हाला काही लोक पदवीधर असलेले सापडतील तर काहींचं औपचारिक शिक्षण अजिबातच न झालेलं आढळेल आणि काही लोक विवाहित तर काही अविवाहित असतात. पण या सर्वांमध्ये एक समान धागा असतो आणि तो म्हणजे हे सर्वच लोक पराभूत, फटके खाल्लेले आणि निराश असतात. परिस्थितीनं त्यांच्यापैकी प्रत्येकावरच कुठल्या ना कुठल्या प्रकारे विजय मिळवलेला असतो. आणि तुम्ही विचारायला गेलात तर ज्या परिस्थितीनं त्यांना उद्ध्वस्त केलं, त्याचं पाणीपत केलं, ते बद्दल ती अगदी भरभरून बोलायला लागतील. माझी बायको मला सोडून निघून गेली, पासून ते माझं सर्वस्व गेलं इतकं की मला तोंड लपवायला देखील जागा उरली नाही. म्हणून मग मी इथं येऊन राहिलो आणि माझ्या हातानं हे अशा काही गोष्टी घडल्या की समाजानं मला वाईतच टाकलं. आणि इथपर्यंत एक ना एक अनेक परिस्थितीजन्य मानवी अनुभवांचे नमुने तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि या सर्वात खालच्या सामाजिक स्तरापासून जरा वर म्हणजे सामान्य किंवा मध्यमवर्गीयांच्या जगात प्रवेश केल्यास आपल्याला जगण्याच्या सवयींमधला फरक ताबडतोब लक्षात येईल. पण हा सामान्य माणूसही त्यांच्या सामान्यपणाचं स्पष्टीकरण मूलतः गलिच्छ वस्तींमधल्या माणसांसारख्या देत असतो. आणि गलिच्छ वस्तीतला माणूस संपूर्णपणे कोसळलेला असतो, उद्ध्वस्त झालेला असतो. एवढाच काय, तो दोघांमधला फरक सामान्य माणसाला त्यांच्या अंतरंगात आणि अंतरात पराभूतीची भावना असते आणि विविध परिस्थितींना त्यांच्या केलेल्या पराभवांच्या जखमा बऱ्या झालेल्या नसतात आणि परिणामी तो स्वतःबद्दल तीव्र असमाधान घेऊन खुरडत असतो आणि जीवन जगत असतो आणि विजयोन्मादाच्या जोशाकडे पाठ फिरवतो. आणि मग तो पराभूताची भावना घेऊन जगतो आणि नशिबानं सामान्यपणाची जी शिक्षा त्याच्या माथी मारलेली असते ती भोगत राहतो. आपल्या पराजयाला तोही शरणच गेलेला असतो, फक्त त्याची शरणागती ही अधिक समाजमान्य आणि पांढरपेशी अशी असते. गलिच्छ वस्तीतल्या मनुष्याप्रमाणे समाजाच्या अस्वीकृतीचा सामना त्याला करावा लागत नाही. आणि आता आणखी वरच्या पायरीवर चढून यशस्वी लोकांच्या जगात डोकावलं तर आपल्याला असं आढळेल की इथं आधीच्या 2 ठिकाणांएवढी माणसांची गर्दी नसते, पण इथंही विविध प्रकारच्या पार्श्वभूमीचे लोक असतात. आणि उद्योगातील अधिकारी वर्ग, धर्मगुरू, शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील आघाडीवरचे लोक गरीब कुटुंबातून येतात, तसेच श्रीमंत कुटुंबातून आणि भांगलेल्या व विभक्त कुटुंबातही येतात. मग शेतकरी कुटुंबातून येतात, तसेच अगदी झोपडपट्ट्यांमधून सुद्धा येतात. आणि आपल्या समाजाचे विविध अंगाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी अनेक अवघड परिस्थितींचा सामना केलेला असतो. गलिच्छ वस्तीतला माणूस, मध्यमवर्गीय माणूस, हा यशस्वी माणूस, या तिघांमध्ये प्रत्येक बाबतीत तुम्हाला साम्य आढळू शकतं. वय, बुद्धिमत्ता, पार्श्वभूमी, देश अशा कुठल्याही बाबतीत ते तुल्यबळ असू शकतात. पण एका बाबतीत मात्र ते अगदी वेगळे असतात आणि ते म्हणजे अपयश आल्यास त्यांचा प्रतिसाद. दरिद्री माणूस
परिस्थितीचा फटका बसल्यावर पुन्हा उठतच नाही, तो तिथेच पडून राहतो. सामान्य माणूस उठून गुडघ्यांवर बसतो, पण संपूर्ण उभा राहण्याऐवजी गुडघ्यांवरच रांगत तो थोडा दूर जातो आणि मग विरुद्ध दिशेने घुम ठोकतो. न जाणो पुन्हा फटका खाण्याची वेळ आली तर मग त्यापेक्षा इथून सटकलेलंच बरं. पण यशस्वी माणसाचा प्रतिसाद वेगळा असतो. परिस्थितीचा फटका खाल्ल्यावर तोही पडतो, मग तो उसळून पुन्हा उभा राहतो आणि त्यामधून योग्य तो धडा शिकत असतो आणि अपयश विसरून जाणं पुन्हा प्रगती करतो. मग माझा एक अगदी जवळचा मित्र प्रचंड यशस्वी व्यवस्थापन सल्लागार आहे आणि त्याच्या ऑफिसमध्ये शिरल्यावर अगदी अच्युभ्रू जगात प्रवेश करतो आहेत. आणि मग असं तुम्हाला वाटेल आणि सुंदर फर्निचर, गालीचे, कामात व्यस्त असलेली माणसं, प्रतिष्ठित अशी, आणि मग या सर्वांवरून त्याची कंपनी किती संपन्न आहे हे तुम्हाला लक्षात येईल. एवढं मोठं वैभव आहे, त्या अर्थी हा माणूस पक्का लबाड असला पाहिजे असं निव्वळ दोष ठेवणारा आणि शोधणारा माणूस एखादा म्हणेलही. पण या माणसाच्या बाबतीत मात्र त्याचा अंदाज मग स्पशेल, चुकेल. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या, हा लबाड तर नाहीच, पण खूप बुद्धिमान, गर्भश्रीमंत किंवा नशीबवानही नाही. हे सगळं वैभव उभं राहिलं ते केवळ त्याच्या चिकाटीमुळे आणि त्यानं आपला पराभव झाला आहे असं कधीच न मानल्यामुळे. या संपन्न आणि आदरप्राप्त कंपनीच्या मागे परिस्थितीची झगडा देत वर चढलेल्या एका माणसाची कथा आणि व्यवसायाच्या पहिल्या 6 महिन्यातच आपली 10 वर्षाची साठवलेली पुंजी तो गमावून बसला होता. घराचं वेगळं भाडं द्यायला पैसे नसल्यामुळे कित्येक महिने त्यानं ऑफिसमध्येच आपला संसार थाटला होता आणि आपल्या कल्पनेला चिटकून राहून ती यशस्वी करण्याच्या तीव्र इच्छेमुळे नोकरी करण्याचे अनेक चांगले प्रस्ताव त्यानं नाकारले होते. आणि हे सर्व एकीकडे त्याच्या व्यवसायातले संभाव्य ग्राहक त्याला काम देण्यास नकार देत असताना अगदी 100 एखादाच त्याला अशील होणं स्वीकारत होता. मग यशाची चव चाखण्यासाठी त्याला तब्बल 7 वर्षे वाट पाहावी लागली आणि जीवापाड कष्ट उपसावे लागले. पण या 7 वर्षात माझ्या या मित्राला एकदा सुद्धा तक्रार कुरकुर करताना मी पाहिलं नाही. तो म्हणायचा, देव, मी अजून शिकतोय. या व्यवसायात खूप स्पर्धा आहे आणि त्यात ती एक सेवा असल्यामुळे शिकतोय. आणि या व्यवसायात खूप स्पर्धा आहे आणि त्यात मग मला पुढे जाण्यासाठी ती विकणं महाग कठीण आहे. आणि मग पण मला आता ते थोडं थोडं जमायला लागलंय आणि शेवटी त्याला ते पूर्ण जमलं. मग एकदा मी त्याला म्हणालो, यात तुझी खूपच शक्ती खर्च होत असेल नाही? मग यावर तो म्हणाला, छे, उलट त्यातून मला काहीतरी मिळत आहे. सगळ्यात थोर आणि किंवा मोठ्या माणसांची चरित्र पहा. ज्या लोकांना अपयशाचे चटके बसलेले आहेत त्यांना आज महान यशही मिळालेलं आहे. आणि यशस्वी ठरलेल्या या निवडक लोकांपैकी प्रत्येकालाच विरोध, नाउमेदी, पिछाट आणि वैयक्तिक दुर्घटना या गोष्टींचा सामना करावा लागलेला आहे. म्हणून महान व्यक्तींची चरित्र आणि आत्मचरित्र वाचून पहा, ज्या अनेक वेळा त्यांची पिछाट झाली आणि त्या प्रत्येक वेळी ते शरणागती पत्करू शकले असते. पण एक काम करा, तुमच्या कंपनीचे अध्यक्ष, तुमच्या शरीराचे महापौर आणि मग किंवा तुमच्या मते ज्यांच्या खरोखर यश मिळवलं आहे अशी कुणीही व्यक्ती निवडा आणि त्याच्या जीवनाच्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती मिळवा. आणि तुम्ही त्यामध्ये खोलवर शिरलात तर त्या व्यक्तीला आजच्या स्थानी पोहोचण्यासाठी मोठमोठे अडथळे पार करावे लागले आहेत असं तुम्हाला समजेल. आणि विरोध, कठोर परिश्रम आणि माघार घ्यावी लागणं या गोष्टींचा सामना केल्याशिवाय उच्च दर्जाचे यश मिळवणं शक्यच नसतं. पण पिछाट झाल्यानंतर त्याचा उपयोग करून पुढे मुसंडी मारणं मात्र शक्य असतं. कसं ते आता पाहूया. एका व्यापारी विमानसेवा कंपनीची आकडेवारी नुकतीच माझ्या पाहण्यात आली आणि त्या आकडेवारीनुसार 100 कोटी मैलांचा हवाई उड्डाणामध्ये फक्त एकदाच त्याच्या कंपनीचं विमान कोसळून नष्ट झालं आहे. आणि आजकाल हवाई प्रवास अतिशय सुरक्षित झाला आहे असं, पण दुर्दैवानं विमान अपघात अजूनही होतातच. पण अर्थात जेव्हा केव्हा असे अपघात होतात तेव्हा नागरी उड्डाण आहे प्रशासन त्याची कारणं शोधण्यासाठी तातडीनं घटनास्थळी पोहोचत असतं. पण आसपासच्या कित्येक मैलाच्या परिसरात विखुरलेले विमानाचे अवशेष गोळा करण्यात येतात आणि मग जुळवले येतात आणि विविध तज्ज्ञ मंडळी आपापल्या परीनं नेमकं काय घडलं झालं आहे ते शोधत असतात. मग लक्षात घ्या, याचं विश्लेषण करत असतात आणि या दुर्घटनेचे साक्षीदार आणि त्यातून वाचलेले लोक त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. आणि विमानाला अपघात नेमका कशामुळे झाला या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत कित्येक आठवडे आणि महिने त्या दुर्घटनेची चौकशी चालू असते. उड्डयन प्रशासनाला एकदा हे उत्तर मिळालं की मग ते लगेच तसाच अपघात पुन्हा होणं टाळण्याच्या दृष्टीनं लगेच पावलं टाकली जातात. आणि विमानाच्या बांधणीतील एखाद्या दोषामुळे जर ते विमान कोसळलं असेल तर त्या प्रकारच्या इतर सर्व विमानांमध्ये तो दोष दूर केला जातो. किंवा जर काही यांत्रिक दोष या अपघाताचं कारण ठरला असेल तर मग योग्य दुरुस्त्या सर्वच विमानामध्ये केल्या जातात. आणि नागरी उड्डाण आहे
प्रशासनाच्या आग्रहामुळे अक्षरशः शेकडो प्रकारच्या सुरक्षा योजना आजच्या विमानांमध्ये केलेल्या असतात. नागरी उड्डयन प्रशासन अपयशाचा अभ्यास करण्यामध्ये आणि करण्याद्वारे अधिक सुरक्षित हवाई प्रवासाचा मार्ग मोकळा करत असतात आणि अर्थातच त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळत असतं. डॉक्टर मंडळी पूर्वीच्या अपयशाचा अभ्यास करत असतात आणि या अभ्यासाचा उपयोग करून अधिक चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्याचा मार्ग सुकर कसा होईल हे बघत असतात. पण एखाद्या रुग्णाचा काही अनाकलनीय कारणानं मृत्यू झाला तरी असं का झालं हे शोधण्यासाठी शवविच्छेदन केलं जातं आणि त्याद्वारे लोक मानवी शरीराच्या कार्यपद्धतीबद्दल अधिक ज्ञान मिळवत असतात आणि मग या ज्ञानाचा उपयोग करून इतर अनेक लोकांचे जीव हे वाचवले जात असतात आणि तसेच जीव वाचवण्याचं काम ते करत असतात. म्हणून महत्त्वाच्या विक्री संधी आपल्या हातून का निसटल्या हे शोधून काढण्यात आपल्या विक्री प्रतिनिधींना मदत करण्यासाठी माझा एक विक्री व्यवस्थापक मित्र दर महिन्याची एक विक्री विषयक बैठक संपूर्णपणे खर्ची घालतो आणि विक्री करण्याच्या उकलेल्या संधीचं काळजीपूर्वक विश्लेषण या बैठकीत केलं जातं. त्यातून मग भविष्यात अशा प्रकारच्या संधी आपल्या हातून न निसटण्याच्या दृष्टीनं काय करावं हे त्या बैठकीत त्या विक्री प्रतिनिधीला समजवण्यात येतं. आणि मग एखाद्या खेळाच्या संघाच्या प्रशिक्षक कमी समावाने आणि सामने गमावतो आणि जास्त सामने जिंकतो तेव्हा तो प्रत्येक सामन्याच्या बारकाईनं अभ्यास करून संघातील खेळाडूंच्या झालेल्या चुका लक्षात त्यांच्या घेऊन आणून देतो. आणि आजकाल बरेच प्रशिक्षक सामन्यांच्या ध्वनिचित्रफिती तयार करतात आणि त्यामुळे आपण कुठे चुकलो हे खेळाडू प्रत्यक्ष पाहू शकतात. आणि मग याचा उद्देश पुढचा सामना अधिक चांगल्या पद्धतीने खेळणं हा देखील असतो. म्हणून नागरी उड्डाण प्रशासनाचे अधिकारी, यशस्वी विक्री व्यवस्थापक, डॉक्टर लोक, खेळाचे प्रशिक्षक आणि प्रत्येकच क्षेत्रातील व्यावसायिक लोक यशस्वीतेचे एक तत्व वापरत असतात. आणि ते तत्व म्हणजे प्रत्येक अपयशातून काहीतरी धडा आपल्याला शिकता आला पाहिजे आणि प्रत्येक अपयशातून आपण काहीतरी शिकलं नक्कीच पाहिजे. म्हणून आपल्याला व्यक्तिगतरित्या जेव्हा एखादं अपयश येतं तेव्हा आपली पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया एकदम भावुक होऊन जाण्याची असते आणि अपयशामुळे आपण एवढे अस्वस्थ होतो की त्यातून आपण काही धडा घ्यावा हे आपल्याला उमगत नाही. परीक्षेत जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला अपयश येतं तेव्हा त्या अपयशाप्रती त्याचा प्रतिसाद काय आहे यावरून त्याच्या यश मिळवण्याची किती क्षमता आहे याचा अंदाज त्याच्या शिक्षकांना येत असतो. पण अमेरिकेतील डेट्रॉईट शहरातल्या वेन स्टेट विद्यापीठात मी काही वर्षापूर्वी प्राध्यापक म्हणून काम केलं होतं असं लेखक म्हणतात. तेव्हा एकदा पदवीच्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याला नापास करण्याशिवाय माझ्यापुढे पर्यायच नव्हता आणि त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं हा एक मोठाच धक्का होता. मग त्यानं पदवीनंतर काय करायचं याची योजना करून ठेवली होती. त्यामुळे आता त्या योजना गुंडाळून ठेवणं त्याला लाजस्पाद वाटलं आणि आता त्याच्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर पुन्हा परीक्षेला बसून पास व्हायचं आणि पदवी मिळायचे किंवा मग पदवी न घेता शिक्षणाला रामराम ठोकायचा. आता आपण नापास झालो हे समजल्यावर तो मुलगा खूप निराश होईल किंवा कदाचित भांडायचाही पवित्रा घेईल. मग मला वाटलं होतं आणि तसंच झालं. मग त्याची कामगिरी पास होण्यासाठी अजिबात पुरेशी नव्हती आणि असं मी त्याला समजून सांगितल्यावर आपण मनापासून अभ्यास केला नव्हता हे त्यानं कबूल केलं. पण तो म्हणाला, माझी पूर्वीची कामगिरी पाहिली तर मी सरासरीपेक्षा निश्चितच जास्त गुण मिळवलेले आहेत आणि त्याचा विचार तुम्ही करू शकणार नाही का? मग विद्यापीठामध्ये प्रत्येक सत्रातील कामगिरीचं मूल्यमापन वेगळं वेगळं केलं जात आहे याकडे निर्देश करून तसं मला करता येणं शक्य नसल्याचं मी त्याला नक्कीच सांगितलं. आणि मग एकदा दिलेले गुण प्राध्यापकांच्या हातून खरोखर चूक झाली असेल तरच बदलता येतात, तर नसेल तर मग विद्यापीठाचे नियम या बाबतीत खूप कडक आहेत आणि हेही मी त्याला सांगितलं. मग आपल्याला गुण वाढवून मिळण्याचे सगळे मार्ग आता खुंटले आहेत आणि हे लक्षात आल्यावर त्या विद्यार्थ्यानं नक्कीच आपला पवित्रा बदलला आणि रागानं तो मला म्हणाला, प्राध्यापक साहेब, या अभ्यासक्रमाचं शिक्षण न घेतलेले आणि तरी देखील प्रचंड यशस्वी असलेले किमान 50 लोक या शहरात मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणं तर सोडाच, पण त्यांना तो माहिती सुद्धा नसावा. कदाचित या अभ्यासक्रमात एवढं काही ठेवलंय, एका सत्रात काही थोडे गुण कमी मिळाले म्हणून मला माझी पदवी का मिळू नये? बाहेरच्या जगात सुद्धा तुम्हाला प्राध्यापक लोकांसारखं वरवर पाहून माणसाचं मूल्यमापन करत नाहीत, पण याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत. त्याचा हा शेरा ऐकून मी मिनिटभर शांत बसलो आणि तुम्हाला कुणी टोमणा मारला तर त्यावरून शाब्दिक युद्ध सुरू होऊ शकतं. हे वायुयुद्ध टाळायचं असेल तर मग उत्तर देण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेणं हा एक उत्तम मार्ग आहे आणि तेही मी शिकलो आहे. मग मी माझ्या त्या तरुण विद्यार्थी मित्राला म्हटलं, तू जे बोलतो आहेस त्यात बरंच तथ्य आहे. या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या विषयांबद्दल गंधही नाही असे कित्येक यशस्वी लोक आहेत आणि हे ज्ञान घेतल्याशिवाय यश मिळवणं तुलाही शक्य आहे.
मग एकंदर आयुष्याचा विचार करता या अभ्यासक्रमात जे शिकवलं जातं त्यावर तुझं यशापयश अवलंबून नाही, पण या अभ्यासक्रमाबद्दलची तुझी मनोभूमिका मात्र महत्त्वाची ठरू शकते. आणि तुम्हाला काय म्हणायचंय त्यानं विचारलं. मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाह्य जगात सुद्धा तुमचं मूल्यमापन अगदी आमच्यासारखंच केलं जात असतं. मग चांगलं काम करणं हे तिथेही महत्त्वाचं असतं आणि इथेही. म्हणून दुय्यम दर्जाची कामगिरी केल्यास बाहेरच्या जगात तुम्हाला कुणी बढती देणार नाही की जास्त पैसे देणार नाही, एवढं लक्षात घ्या. माझा मुद्दा त्याच्या मनात ठसावा म्हणून पुन्हा थोडा वेळ थांबलो. मग मी त्याला म्हणलो की मी एक सुचवू का? मग तू आत्ताच खूप निराश झालेला आहेस, पण तुझ्या भावना मी समजू शकतो आणि तू माझ्यावर थोडा चिडलास म्हणून माझं तुमच्याबद्दल मत काही वाईट झालेलं नाही. पण या अनुभवाकडे सकारात्मकरित्या बघ. यामध्ये तुझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे आणि तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुम्ही तुमचं इस्पित साध्य करू शकत नाही. हा धडा शिक आणि या विद्यापीठात आणि अभ्यासक्रमात तू तुझा जो काही वेळ गुंतलास त्यातून हा एक अत्यंत लाभदायक धडा तुला मिळालेला आहे असं आणखी 5 वर्षांनी तुला नक्कीच वाटेल. हे मात्र तितकंच खरं आहे. काही दिवसानंतर या विद्यार्थ्यानं त्या अभ्यासक्रमातला पुन्हा प्रवेश घेतल्याचं कळल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि यावेळी मात्र तो अगदी चांगल्या गुणांनी पास झाला. आणि माझ्याशी आधी चाललेल्या चर्चेचा आपल्याला किती फायदा झाला ते सांगण्यासाठी नंतर तो मुद्दाम मला भेटायला आला. आणि तुमच्या विषयात मी पहिल्यांदा गचकल्यामुळे मला काहीतरी शिकायला मिळालं. आणि ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण प्राध्यापक साहेब तुम्हाला सांगतो, आपण पहिल्या वेळेस नापास झालो ते बरंच झालं असं मला आता वाटतंय. तो म्हणाला, आपल्या अपयशाचं रूपांतर यशात करणं आपल्याला शक्य आहे आणि अपयशातून काय धडा घ्यायचा याचा शोध घ्या. तो धडा अंमलात आणा आणि मग अपयशाकडे मागे वळून पहा. तुम्हाला त्याचा हसू येईल. जुन्या काळातले अमेरिकेतले चित्रपटप्रेमी लायोनेल बॅरीमोर या महान अभिनेत्याला कधीच विसरून शकणार नाहीत. कारण 1936 साली त्याच्या नितंबाचं हाड मोडलं आणि त्या हाडाला पडलेली चीर कधीच भरून आली नाही. बहुतेक लोकांना आता बॅरीमोर संपला असं वाटलं, पण स्वतः बॅरीमोरला मात्र असं वाटत नव्हतं. अभिनयात अजून महान यश मिळवण्यासाठी त्याचं या धक्क्याचा उपयोग करून घेतला आणि पुढील 18 वर्ष सतत वेदना होत असताना देखील चाकाच्या खुर्चीत बसून त्यानं अनेक यशस्वी भूमिका केल्या. आणि दुसरं जागतिक महायुद्ध झालं. या दिवशी विल्यम्स नावाचा एक सैनिक फ्रान्सच्या रणभूमीवर एका रणगाड्याच्या मागून चालत होता. चालता चालता त्याच्या रणगाड्याच्या चाकाखाली शत्रूंना जमिनीत पुरून ठेवलेला एक सुरंग आला आणि त्याचा स्फोट होऊन तो रणगाडा उद्ध्वस्त झाला. आणि त्याचबरोबर मागून चालणाऱ्या बिचारा विल्यमचे दोन्ही डोळेही. मग त्याला कायमचं अंधत्व आलं. पण यामुळे युद्धानंतर धर्मगुरू आणि समुपदेश नक्कीच होण्याचा त्याच्या आपल्या ध्येयापासून विल्यम ढळला नाही. आणि महाविद्यालयीन शिक्षण विशेष गुण मिळवून पूर्ण केल्यानंतर तो म्हणाला, मला तर वाटतं की कारकिर्दीच्या दृष्टीनं माझा अंधत्वही खरं माझी एक जमेजेच बाजू ठरेल. आणि कारण नुसता माणूस पाहून त्याच्याबद्दल मत बनवणं मला शक्य होणार नाही. आणि म्हणूनच मी प्रत्येकाला आणखी एक संधी देऊ शकेन आणि समोरचा माणूस कसा दिसतो यावरून मी त्याला तोडणार नाही आणि काळजी माझं अंधत्वच घेईल. आणि त्याच्याकडे यावरून मी कुणीही माणूस येऊ शकेल आणि आश्वस्त वाटून आपलं मन मोकळं करू शकेल अशी व्यक्ती मला बनायचं आहे. आणि नक्कीच तो व्यक्तीही बनेल. क्रूर आणि कडवट अपयशाचं यशाचं रूपांतर करण्याचं हे एक जित जागतं उदाहरणच आहे, नाही का? मग पराभव ही मनाची फक्त एक अवस्था आहे आणि बस, त्यापेक्षा जास्त काही नाही. माझा एक मित्र शेअर बाजारात पैसे गुंतवणारा मातब्बर आणि यशस्वी गुंतवणूकदार आहे आणि प्रत्येक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे तो तिचं काळजीपूर्वक मूल्यमापन करतो. आणि एकदा तो मला म्हणाला, 15 वर्षापूर्वी जेव्हा मी शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली होती तेव्हा मी अनेक वेळा चांगलाच पोळलो होतो आणि इतर अनेक नवशिक्या गुंतवणूकदारांप्रमाणेच मलाही झटपट श्रीमंत व्हायचं होतं. पण प्रत्यक्षात मी झटपट गरीब झालो. पण त्यामुळे मी नावमेद झालो नाही. एकंदर अर्थव्यवस्थेतील मूलभूत बलस्थानं मला माहिती होती आणि कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची या संबंधी काळजीपूर्वक निवड केली मी होती. तर दीर्घ काळात ती गुंतवणूक चांगलीच ठरेल हे मला पक्क ठाऊक होतं. म्हणून पहिल्या काही गुंतवणुकी चुकीच्या ठरल्या तरी त्यांच्याकडे मी माझ्या या शिक्षणाचा खर्च याचं दृष्टीनं पाहिलं. आणि तो हसत म्हणाला, माझ्या मित्रांप्रमाणेच गुंतवणुकी करणारी इतरही अनेक लोक मी पाहिले आहेत. पण पहिले 1-2 वेळा गुंतवणुकीचा निर्णय चुकीचा ठरल्यावर त्यांनी तो विषय अगदी कचाळपाच केला आणि आपल्या चुकाचं विश्लेषण करून पुढच्या वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याऐवजी सहभागांमध्ये गुंतवणूक करणं हे जुगार खेळल्यासारखं असतं. आणि मग आज ना उद्या प्रत्येकजण यात आपले पैसे गमावून बसतो असा तद्दन चुकीचा निष्कर्ष ते काढतात. आणि प्रत्येक अपयशामधून काहीतरी मिळवायचंच
आणि आत्ताच असंच आता ठरवून टाका. मग पुढच्या वेळी जेव्हा कामाच्या ठिकाणी किंवा घरी गोष्टी बिघडत आहेत असं वाटेल तेव्हा शांत राहा आणि समस्या कशामुळे निर्माण झाली याचा विचार करा. एकच चूक पुन्हा पुन्हा करणं टाळण्याचा हा एक मार्ग आहे. आणि मार खाण्यातून आपण काही शिकलो तर हे मार खाणं सुद्धा मौल्यवान असतं हे नक्कीच आपल्याला कळेल. आपण मानव खूप विचित्र असतो. आपल्या विजयाचं यशाचं श्रेय स्वीकारायला आपण खूप तत्पर असतो, पण त्याचबरोबर प्रत्येक अपयशाच्या वेळी त्याचा खापर इतरांच्या माती फोडण्यातही आपण तेवढे तत्पर असतो. आपण जिंकतो तेव्हा सगळ्या जगाला ते कळावं असं आपल्याला वाटतं, पण इतर लोकांनी तुमच्याकडे पाहून अमुक तमुक साध्य करणारा तो हाच आहे असं म्हणावं असं तुम्हाला वाटणं स्वाभाविकच असणार. तत्वतच विक्री करण्यात अपयश आल्यानंतर संबंधित विक्री प्रतिनिधीनं त्या ग्राहकाला दोष देणंही स्वाभाविकच असतं. काम बिघडतं तेव्हा अधिकाऱ्यांना आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना किंवा इतर अधिकाऱ्यांना त्याचा दोष देणं हेही स्वाभाविकच असतं. म्हणून भांडण झाल्यावर किंवा कौटुंबिक समस्यांच्या बाबतीत नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला दोष देणं ही गोष्ट सुद्धा नैसर्गिकच असते. म्हणून आजच्या धकाधकीच्या जगात कुणीतरी कधीतरी आपल्या पायात पाय घालून आपल्याला पाडतं ही गोष्ट खरी आहे, पण त्याचबरोबर अनेक वेळा आपण स्वतःला आपटी देत असतो आणि हेही खरंच आहे. आपल्या वैयक्तिक कमकुवतपणामुळे आणि चुकीच्या आपल्याला अपयश येत असतं आणि स्वतःला यश वळण लावा आणि आपल्याला शक्य तितकं परिपूर्ण व्हायचं आहे याचं स्मरण स्वतःला सतत करून द्या आणि वस्तुनिष्ठ बना. स्वतःला एखाद्या काचेच्या भिंतीमागे कल्पून संबंध नसलेली व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे जितक्या अलिप्तपणे पाहिल तसं स्वतःकडे बघा आणि तुमच्या आतापर्यंत लक्षात न आलेला तुमचा एखादा कच्चा दुवा दिसतो का ते पहा. तसं तो दिसला तर ताबडतोब कृती करा आणि दोष दूर करा. अनेक लोक इतके आत्मलीन होतात की आपल्याला सुधारणेला वाव आहे हेच त्यांना उमगत नाही. जुन्या काळात म्हणजे 1940 ते 1950च्या दशकात अमेरिकेत मेट्रोपॉलिटन ऑपरा नावाचं एक पाश्चात्य संगीत नाटक खूप गाजलं होतं आणि रिस स्टीव्हन्स ही एक महान अभिनेत्री त्यात काम करत असे. आणि जुलै 1955च्या रीडर्स डायजेस्ट या मासिकाच्या अंकानं तिनं लिहिलं आहे की तिच्या जीवनातल्या एका सर्वात दुःख क्षणी तिला आयुष्यातला सर्वात चांगला आणि सर्वात मोलाचा सल्ला मिळाला होता. त्याचं असं झालं की तिच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मेट्रोपॉलिटन ऑपरेच्या निवड चाचणीत तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि हे अपयश स्वीकारण्यास तिचं मन तयार होत नव्हतं. प्रत्यक्ष निवड झालेल्या मुलींपेक्षा माझा आवाज अधिक चांगला आहे आणि परीक्षकांचा हा निर्णय अगदीच अन्याय आहे आणि योग्य व्यक्तीशी ओळख नसल्यामुळेच माझी निवड झाली नाही असं काहीतरी कोणीतरी माझ्याकडे येऊन म्हणेल अशी मी वाट पाहत होते आणि बघत होते. पण स्टीव्हनच्या गायन शिक्षकेनं मात्र तिचे लाड केले नाहीत. उलट ती म्हणाली, बेटा तुझ्यातला कमतरतांचा सामना करण्याचं धैर्य निर्माण कर. मी स्वतःची कीव करण्याचा जेवढा प्रयत्न करत असे तेवढेच माझ्या शिक्षिकेचे ते शब्द माझ्या कानात घुमत असे. आणि स्टीव्हन पुढे म्हणते, एके रात्री त्या शब्दांच्या घुमण्यानं माझी झोप मोडली आणि मी पुन्हा येईनाच आणि ती येतच नव्हती. शेवटी मी माझ्या गाण्याचं काय कमी असावं याचा विचार करायला लागले. मग तिथे अंधारात अथरुणात पडल्या पडल्या मी स्वतःला प्रश्न केला, मी चाचणीत अनुत्तीर्ण का झाले असेल? पुढच्या वेळी उत्तीर्ण होण्यासाठी मी काय करायला हवं? आणि मग पहिल्यांदाच मी स्वतःशी कबूल केलं की माझ्या आवाजाचा पल्ला आवश्यक तेवढा मोठा नाही आणि मला माझी भाषा सुधारायला हवी आहे आणि मी अधिक भूमिकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या चुकांचा सामना केल्यामुळे आपल्याला रंगभूमीवर तर यश मिळालंच, पण त्यामुळे अधिक मित्र मिळवणं आणि अधिक चांगलं व्यक्तिमत्व विकसित करणंही शक्य झालं आणि असं स्टीव्हन्सनं म्हणणं आहे. मग स्वतःकडे टीकाकाराच्या भूमिकेतून पाहणं ही विधायक गोष्ट आहे. यशासाठी आवश्यक असलेली कार्यक्षमता आणि सामर्थ्य स्वतःमध्ये विकसित करण्याचा याचा फायदा होत असतो आणि इतरांना दोष देणं ही एक विधायक गोष्ट आहे. आणि इतर कोणी चुकलं आहे किंवा चुकत आहे हे सिद्ध केलं तरी त्यातले तुम्हाला काही लाभ होत नाही. विधायक पद्धतीनं स्वतःची टीका करावा आणि आपल्यातल्या कमतरतांपासून दूर पळू नका. पक्के व्यावसायिक लोक आपल्यातल्या कमतरता आणि दोष जाणून घेतात आणि मग ते दूर करतात. त्यामुळेच ते व्यावसायिक होतात. तसेच व्हा. अर्थात मी अपयशी असण्याचं हे आणखी एक कारण आहे असं स्वतःला सांगण्यासाठी स्वतःतील दोष शोधू नका. त्याऐवजी माझ्या सुधारणा करून अधिक मोठं यश मिळवण्याचा हा आणखी एक मार्ग आहे अशा दृष्टीनं तुमच्या दोषांकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. महान तत्ववेते अल्बर्ट हबार्ड एकदा म्हणाले होते, जो माणूस आपल्या हातून एखादी मोठी चूक झाल्यावर त्या अनुभवातून काही लाभ मिळत नाही तेव्हा खरा अपयशी माणूस. जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा आपण त्यासाठी आपल्या नशिबाला दोष देत असतो. हे असं होत नेहमी आणि असं म्हणून आपण तो विषय तिथे सोडून देतो
पण जरा थांबा आणि विचार करा. काही कारण नसताना असं नेहमीच होणार नाही. कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. काही ना काही निश्चित कारण त्यामागे असतात, नशीब नाही. वरच्या उदाहरणामध्ये नागरी उड्डाण प्रशासनाचं समजा हा विमान अपघात झाला याचा आम्हाला दुःख आहे, पण लोक हो ही असंच घडायचं असं निवेदन दिलं तर आता हे खातं गुंडाळून ठेवा असं तुम्ही म्हणाल नाही का? किंवा एखादा डॉक्टर जर रुग्णाच्या नातेवाईकाला मला खूप वाईट वाटते हो, पण काय झालंय हे मला कळत नाहीये, या मागचे असंच काहीतरी कारण असणार असं समजावू लागला तर काय होईल? मग पुन्हा जेव्हा केव्हा तुम्ही किंवा तुमच्या नात्यातलं कोणी आजारी पडेल तेव्हा तुम्ही त्या डॉक्टरांकडे जाल का? मग असंच काहीतरी असं म्हटल्यानं आपल्याला नेमकं काही कळत नाही आणि मग पुढल्या वेळी तसाच प्रसंग आपल्यासमोर येऊन उभा टाकला तर आपल्या हातून पुन्हा ती चूक होणं टाळता येणार नाही. मग त्या दृष्टीनं तयारी करणं आपल्याला शक्य होणार नाही. मग एका सामान्यात पराभव झाल्यानंतर मग त्या संघाचा प्रशिक्षक हे असंच चालायचंय असं म्हणून शांत राहिला तर पुढच्या सामन्यात त्यांना चुका पुन्हा होणं तो टाळू शकेल का? म्हणून मिशिगन या राज्यातील डिओबोर्न या शहराचे महापौर ओरविल हावार्ड या 17 वर्ष त्या पदावर होते आणि अमेरिकेच्या नागरी प्रशासनातलं हे एक बहुरंगी आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आणि पहिल्यांदा महापौर पद मिळवल्याच्या सुमारे 10 वर्ष आधी नशीबच वाईट हे कारण पुढे करून हबाट राजकारणाला रामराम ठोकू शकले असते. कारण सतत 17 वेळे जिंकण्यापूर्वी ओळीनं 3 वेळा ते निवडणूक जिंकण्याच्या कम नशिबी ठरले होते. मग अमेरिकेच्या वरिष्ठ कायदे मंडळावर निवडणूक जाण्याच्या प्रयत्नात 3 वेळा आणि राष्ट्रसभेचं सदस्यत्व मिळवण्यात एकदा त्यांना अपयश आलं होतं. पण हबार्ड यांनी या अपयशांचा अभ्यास केला आणि आपल्या राजकीय शिक्षणाचा हा एक भाग आहे असं मानलं आणि आज ते स्थानिक प्रशासनातील सर्वात हुशार आणि निवडणुकीत पराभव करण्यास सर्वात कठीण असे राजकारणी आहेत. नशिबाला बोल लावण्यापेक्षा अपयशाचं विश्लेषण करा आणि पराभव झाला तर त्यापासून योग्य तो धडा घ्या. दुर्दैव, खडतर नशीब, वाईट नशीब अशा शब्दात आपल्याला सामान्यपणानं समर्थन करण्यात अनेक लोक आपलं अख्खं आयुष्य घालवतात. ही माणसं लहान मुलांसारखी अपरिपक्व आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणारी असतात आणि मोठं होण्याच्या, सामर्थ्यवान होण्याच्या आणि अधिक स्वावलंबी होण्याच्या संधी त्यांना दिसत नाहीत आणि ही गोष्ट त्यांना कळतही नाही. एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नशिबाला दोष देणं बंद करा. त्यानं तुम्हाला आपली इस्पित कधीच साध्य करता येणार नाही. यशस्वी लेखक होण्याकरता काय लागतं यासंबंधी माझा एक साहित्यिक टीकाकार आणि लेखनविषयक सल्लागार मित्र माझ्याशी एकदा चर्चा करत होता आणि अनेक होतकरू लेखक लेखनाबद्दल गंभीर विचारच करत नाही. लिहिणं म्हणजे कष्टाचं काम आहे हे कळल्यावर थोड्याशा प्रयत्नानंतर ते लेखन सोडून देतात आणि या लोकांना लेखनात यश मिळवण्याचा एक सोपा आणि कमी कष्टाचा मार्ग हवा असतो. पण असा मार्ग अस्तित्वात नसल्यामुळे या लोकांना मार्गदर्शन करण्यामध्ये मला अजिबात रस वाटत नाही असं ते म्हणतात. पण फक्त चिकाटीच हवी मग असं मात्र मला म्हणायचं नाही. लेख कामात यशस्वी होण्याकरता निव्वळ चिकाटी पुरेशी नसते हे एक निखळ सत्य आहे. अगदी आत्ता 62 कथा लिहूनही त्यातली एकही कथा विकू न शकणाऱ्या एका लेखकाबरोबर मी काम करत होतो आणि हाय लेखक बनण्याच्या त्याच्या ध्येयाच्या बाबतीत तो चिकाटीनं प्रयत्न करतो आहे आणि तर उघड आहे. पण या माणसाच्या लिखाणात एक मूलभूत साचेबद्धपणा आहे. कथा लेखनाचा एक साचाच त्यानं बनवला आहे आणि त्याची कथा कल्पना, पात्र आणि लेखनशैली या गोष्टीबाबत तो वेगवेगळे प्रयोग करूनच पाहत नाही. त्याला लेखनाच्या काही नव्या पद्धती आणि तंत्र वापरण्यास सध्या मी शिकवत आहे आणि त्याच्यात क्षमता आहे आणि जरा प्रयोगशीलता अंगीकारली तर त्याचं साहित्य प्रशासक नक्कीच स्वीकारतील. पण तोपर्यंत मात्र त्याला अनेक खेदपत्र मिळत राहतील आणि त्याचं साहित्य साबार परत येत राहील. मग माझ्या मार्गदर्शक मित्राचा सल्ला अगदी योग्य आहे आणि आपल्यात चिकाटी असणं आवश्यक आहे. पण यशप्राप्तीच्या बाबतीत चिकाटी हा केवळ एक घटक आहे आणि चिकाटीला प्रयोगशीलतेतील जोड दिली नाही तर आपण पुन्हा आणि पुन्हा प्रयत्न करत राहू पण तरीही अपयशाचा आपल्या पदरी येत राहील. एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुम्ही अपयश पदरी घ्यायचं नाहीये आणि तुम्ही तुमचं काम करत राहायचंय. कारण आपलं काम आपण प्रामाणिकपणे जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच आपल्याला यश येतं. फक्त तुमच्या अंगी ती चिकाटी असायला हवी आणि ती चिकाटी एकदा तुमच्या अंगात आली की तुम्ही काहीही मिळवू शकता आणि कसंही तुम्ही काम करू शकता हे तुमच्या लक्षात यायला हवं. म्हणून तुम्ही फक्त चिकाटीने काम करायला शिका आणि स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. जो व्यक्ती स्वामींवर निस्वार्थपणे आणि मनापासून विश्वास ठेवतो त्या व्यक्तीला सर्व काही गोष्टी मिळत जातात आणि भेटत जातात हेही तितकंच खरं आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही भेटी जावो तर तुम्हाला चिकाटीने प्रयत्न नक्कीच करावे लागतील. म्हणून
अपयशाचं यशामध्ये पराजयाचं विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत ठरतील अशा 5 मार्गदर्शक गोष्टी करायला लागतील. पिछाडीतून विजयाचा मार्ग निर्माण करण्यासाठी पिछाट का झाली याचा अभ्यास करा आणि तुमच्या पराभवातून धडा शिका आणि मग पुढच्या वेळी विजयाच्या दिशेनं आगेकूच करा. स्वतःचे विधायक टीकाकार बना आणि स्वतःमधील दोष आणि त्रुटींचा शोध घेऊन त्या सुधारा. आणि असं केल्यास तुम्ही व्यावसायिक प्रवृत्तीचे व्हाल. नशिबाला दोष देणं बंद करा आणि प्रत्येक अपयशाचा अभ्यास करा. तुमचं काय चुकलं याचा शोध घ्या आणि नशिबाला बोल लावून कुणालाही काय मिळत नाही हे विसरू नका. चिकाटीच्या प्रयोगशीलतेतील सांगड घाला आणि तुमचं ध्येय सोडू नका, पण आपलं डोकं भिंतीवर आपटून घेऊ नका. नवे मार्ग गुंडाळा आणि नवीन प्रयोग करत राहा. आणि प्रत्येक गोष्टीला, माणसाला आणि परिस्थितीला चांगली बाजू असतेच हे विसरू नका. म्हणून त्या चांगल्या बाजूचा शोध घ्या आणि चांगली बाजू बघण्यात निराशेला दूर पळवा. नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही यशस्वी नक्कीच होऊ शकता. आणि याच कारणामुळे तुम्ही यशस्वी होत असता. आणि यशस्वी होत असताना आणि सगळी कामगिरी पार पाडत असताना तुम्ही फक्त स्वामींवर तेवढाच मेहनतीने विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आणि स्वामींवर तुम्ही एवढ्या चिकाटीने विश्वास ठेवाल आणि मनापासून विश्वास ठेवाल तेवढंच तुम्हाला यश जास्तीत जास्त मिळत जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आजपुरता एवढेच. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.